गेल्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचं नाव असणार आहे वाल्मिकी कराड. आणि वाल्मिकी कराड यांनी पंढरपूर तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची देखील फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे. आपल्यासोबत पंढरपूरमधील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात मी आहे आणि या ठिकाणी हे शेतकरी जमलेले आहेत. काय नक्की प्रकार होता ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय विषय होता बोला. आम्ही हार्वेस्टर मशीनचं अनुदान मिळवण्याकरता आम्हाला सह्याद्री अतिथीगृहावर बोलवण्यात आलं. त्या ठिकाणी धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री होते. 14/9/2023 आम्ही मुंबईला गेलो. दिवसा गेलो, रात्री तिथं पोचलो. म्हणजे 13ला गेलो, 14ला पोचलो. 14ला अतिथीगृहात बोलवलं आम्हाला. जोपर्यंत जवळजवळ आम्ही 150 ते 200 जण लोक होतो. आमची आयडेंटिटी घेऊन आम्हाला तिथं मीटिंग घेतली. आमच्यावरती विश्वास निर्माण केला की तुम्हाला 35 ते 36 लाख रुपये अनुदान मशीनचं हार्वेस्टरचं मिळवून देतो. सानप, वाल्मिकी कराड साहेब, परत आमच्या संघटनेची लोक जितू पालवे मेजर यांच्यामार्फत आम्ही तिथे गेलो असता त्या लोकांनी आम्हाला विश्वासात घेऊन 8-8 लाख घेऊन गेलो होतो. आम्ही आपला पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी होते. जवळजवळ आम्ही 140 लोकांनी 8-8 लाख रुपयाप्रमाणे त्या हॉटेलचं काय ना आपल्या देवीस रेसिडेन्सी पनवेल 17 नंबर रूममध्ये आम्ही हार्ड कॅश 8-8 लाख रुपये दिलेत. सानप मशीनच्या पूर्ण फाईल जितू पालवे, सानप आणि वाल्मिकी कराड पोती भरून आमचे पैसे नेलेत. 8-8 लाख रुपये पण आम्ही व्याजानं काढून पैसे आणलेत. सोनं गहाण ठेवलं आहे. अजून आमची रक्कम परत मिळालेली नाही. आज जवळजवळ 14-15 महिने होत आलं. ह्याची आमची कुणी दखल घेतली नाही. आम्ही बीडला भेटायला गेला असता हाणमार केली त्या लोकांनी. नेते मंडळी, पुढारी, मोठी लोक असल्यामुळं आम्हाला तिथं कुणीही दाद दिलेली नाही. आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांना भेटलो नारायणगडावर. त्यांनी आमचा थोडा विश्वास निर्माण केला. त्यांना जरांगे पाटलांना सगळा विषय माहीत आहे. दस साहेबांना सगळा विषय आम्ही कानावर घातलेला आहे. आमच्याकडे लिस्ट आहे. आमच्याकडे सह्याद्री अतिथीगृहात भेटलेले व्हिडिओ आहेत. कोण होतं सह्याद्री अतिथीगृहामध्ये? कोण कोण होतं? आज मुंडे साहेब, वाल्मिकी कराड साहेब, पालवे मेजर, सानप. नाही, तुम्हाला विश्वास कोणी दिला त्या ठिकाणी? मुंडे साहेबांनी विश्वास दिला आणि यांच्याकडे द्या असं आम्हाला थोडं क्ल्यू दिला त्या बातमीचा. त्यात आम्ही लातूरहून लोक, सोलापूर जिल्हा, पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी तिथे गेलतो. ऑलरेडी मशीन मालक सगळी तिथं होतो. आम्ही त्या हॉटेलमध्ये रात्रीच्या 1-2-4 वाजेपर्यंत पैसे दिलेत कॅशमध्ये. मग आज एवढ्या दिवसांनी तुम्ही आज पोलीस स्टेशनला आलाय का? तुम्ही म्हणजे इतके दिवस काय या गोष्टीचं हे केलं नाही? आम्हाला बेडमध्ये ह्याने हाणमार केल्यामुळं आणि आम्ही 5-10 वेळा बेडमध्ये परळीत गेलतो. यांची दमदाटी, यांचं म्हणजे सगळं साम्राज्य बघून आम्ही घाबरलो होतो. पण किती जण गेलता तुम्ही बीड? आम्ही सगळे 140 जण जायचो दर वेळेस. गेल्यानंतर ना देतो घेतो. पालवे मेजर तर आम्हाला इतका त्रास दिला त्या मेजरनं, प्रमाणा बाहेर त्रास दिला. दादागिरीची भाषा वापरली त्यानं. तो तर म्हणला तुम्हाला पैसे पाहिजे का जीव पाहिजे, ह्या भाषेत पालवे मेजरनं आमच्याबरोबर भाषा वापरली. सानपनं त्यावेळेस का तक्रार केली नाही पोलीस स्टेशन? ह्यांच्या भीतीपोटीच मेजर अण्णांनी आम्हाला भीती गाठली नाही, पण पालवे मेजर आणि सानप ही 2 माणसं फक्त भीती घालायसाठीच होती आम्हाला. आता तुम्ही पोलीस स्टेशनला आलाय, काय चर्चा झाली पोलीस अधिकाऱ्यांबरोबर? नाही, आता चर्चा करायची आहे. म्हणजे चर्चा अर्ज द्यायचा आहे. आता रितसर आम्ही तक्रार दाखल केली आहे आणि रितसर काय असेल ते करायचं. काय आता तुमची गृहमंत्र्यांना काय मागणी? काय आमचं पैसा, आमचं न्याय मिळावा, आमचं पैसा माघार मिळावं. आम्ही व्याजाने काढून दिलेला पैसा आहे आम्हाला. तुमचे पण पैसे आहेत का त्यात? हो, मी हार्वेस्टर मालकच आहे ना. तुम्ही शेतकरी? शेतकरी बी आहे आम्ही. सगळे व्याजाने काढून दिलेले पैसा आहे. तुम्ही आताच्या परिस्थितीमध्ये कुठल्या राजकीय नेत्यांची वगैरे जाऊन भेट घेतली का काय या बाबतीत? सगळ्यांची घेतली. सगळ्यांची ह्या अगोदर वर्षापासून घेतली. सगळ्यांना माहिती सगळ्या आमदार लोकांना माहित आहे. मंत्री लोकांच्या कानावर घातलेला आहे आम्ही. सगळ्यांना माहित आहे. आझाद मैदानावर आम्ही देशमुख साहेबांना सुद्धा माहित आहे. विलासरावचे चिरंजीव कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील लोक आहेत यामध्ये? लातूर, धाराशिव, सोलापूर, बारामती, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सगळ्या त्यातले 140 जण आहे आम्ही. आता काय पुढची भूमिका काय तुमची? आम्ही आमचे न्याय नाही मिळाला तर आम्ही पुढचा इशारा आम्ही उपोषणाला बसू. संघटनेच्या मार्फत त्या पालवेनं आम्हाला पुढं घेऊन केलं आहे. पालवे हा अण्णाचा जवळचा नातेवाईक आहे. जितू पालवे मेजर आहे तो नातेवाईक आहे. आम्हाला सांगायचा तुम्ही घाबरू नका, आपले पैसे मिळणार, आपल्याला अनुदान मिळणार.
काही त्याचा उपयोग झालेला नाही. जाणून बुजून बीडमध्ये 35 लोकांचे पैसे ते घेतले 40% म्हणजेच 35 ते 36 लाख रुपये अनुदान मिळवून देतो जिल्ह्यातलं पैसे घेतलं ऐकून घ्या. सगळं. हा टोटल सर्व जिल्ह्यातलं पैसे घेतलं पण त्यांनी बीड जिल्ह्यातलं पैसे घेतलं नाही. नाही घेतलं नाही तर आम्हाला विषय. तिथं शक आला. ठीक या- आहे. तर आता हे जे हार्वेस्टरचे जे मालक आहेत, शेतकरी आहेत, हे आता पोलीस स्टेशनला आले आणि या ठिकाणी यांनी रितसर अशी तक्रार दिलेली आहे. आता यावरती पोलीस अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.